नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. खरं तर आत्ता काही वेळानंतर उमेदवारी अर्ज सगळ्याच पक्षांचे दाखल होतील. विशेषतः आतकरगाव जिल्हा परिषदमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जोरदार तयारी तालुक्यात दिसते. त्याच्यानंतर शिवसेनेची मोठी तयारी या ठिकाणी बघायला मिळते आणि उमेदवारांचे अर्ज सगळे दाखल होतील. परंतु मी तुम्हाला एक बातमी ब्रेक करतोय की काल आपण म्हटलं होतं की शिवसेना भाजप युतीची शक्यता आणि त्या घोषणा होणार आहे. तर ती घोषणा आज संध्याकाळी होण्याची दाट शक्यता म्हणण्याविषयी ते होऊन जाईल. आणि शिवसेना भाजप हे आता दोन पक्ष एकत्र आलेले आहेत. काल जो नरेश पाटील यांचा जो एकट्याचा फोटो होता आणि उमेदवार जे आहेत रेश्माताई राजेश पाटील यांचा एक फोटो होता, बाकी कुठला कोणाचाच फोटो नव्हता. तर त्याचं उत्तर आता मिळेल जवळजवळ. आणि नरेश पाटील जिंकलेत आणि कोण हरलंय हे तुम्हीच सगळा विचार करा. पण नरेश पाटील जिंकलेले आहेत आणि पक्षांतर्गत जरी सगळ्या कुरघोडी असल्या भाजपच्या तरी नरेश पाटील हे जिंकलेले आहेत आणि त्यांचा विजय झालेला आहे. म्हणजे तिकीट मिळवण्यात महायुतीचं तिकीट त्यांना मिळालेलं आहे. आणि काही वेळानंतर नरेश पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. म्हणजे त्यांच्या घरातल्या त्या रेश्माताई आहे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजप आणि शिवसेना युती झालेली आहे, फक्त अधिकृत घोषणा होण्याची होते बाकी राहिलेली आहे. ती प्रेसमध्ये होईल, पत्रकार परिषदेमध्ये, परंतु जाहीर झालेली आहे. आतकरगावमधला ज्या तिन्ही जागा आहेत, खानाव पंचायत समिती आणि आतकरगाव सासगाव पंचायत समिती आणि वरची जागा ह्या महायुतीमध्ये शिवसेना पक्षाला दिलेल्या आहेत. आणि सावरुळीमधील वरची जी जागा आहे जिल्हा परिषदची ती शिवसेना लढणार आहे. ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या रूपाने ती लढली जाईल. आणि खालची वडगाव पंचायत समिती आणि सावरुळी पंचायत समिती या भारतीय जनता पार्टीला सुटलेल्या आहेत. त्याच्यामुळे तालुका प्रमुख संदेश पाटील यांचं स्वप्न कुठेतरी भंगलेलं आहे. त्यांचा जरी आज उमेदवारी अर्ज भरला गेला तरी त्यांना तो काढावा लागणार आहे. आणि विठ्ठल मोरे यांना ही उमेदवारी मिळालेली आहे भारतीय जनता पार्टीची. आणि खाली जे गडगे आहेत वडगाव ग्रामपंचायत सरपंच खालच्या, तर त्यांना ती उमेदवारी मिळालेली आहे. भाजप आणि शिवसेना मोठे पक्ष आहेत, मोठी ताकद आहे. सावरुडीमध्ये ज्ञानेश्वर गायकवाड यांना आता मोठं बळ मिळालेलं आहे आणि महायुती ताकदीने या ठिकाणी उतरणार आहे. आमदारांनी तिन्ही आमदार, उरणचे आमदार, पनवेलचे आमदार, कर्जतचे आमदार एकत्र बसून, विशेषतः प्रवीण मोरे जे आहेत चौक मंडळ अध्यक्ष, हे देखील त्या चर्चेमध्ये होते. त्याने देखील ह्या सगळा पुढाकार घेतला होता. खालापूरचे मंडळ अधिकारी जे अध्यक्ष आहेत सनी यादव यांनी देखील पुढाकार घेतला होता. आणि आता तो तोडगा निघालेला आहे. युती शिवसेना भाजप यांची झालेली आहे. कार्यकर्त्यांनी कुठली चिंता काळजी करण्याची गरज नाही. त्यांची घोषणा संध्याकाळी होऊ द्या, उद्या सकाळी होऊ द्या, दुपारी होऊ द्या, पण झालेली आहे. एपी फॉर्म जोडले जातील. आणि नरेश पाटील जिंकलेले आहेत. त्यांच्या घरात रेश्माताई यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. थोड्या वेळानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. आणि भाई शिंदे दाखल करणार आहेत. पलीकडे एरम बुवा त्यांच्या सुनबाई दाखल करतील. इकडून ज्ञानेश्वर गायकवाड दाखल करतील आणि विठ्ठल मोरे दाखल करतील, गडगे दाखल करतील. आणि राष्ट्रवादीकडून देखील आज अंकित साखरे, श्रद्धाताई साखरे यांचा उमेदवार अर्ज राष्ट्रवादीकडून दाखल होतोय. भूषण पाटील यांचा देखील खानाव पंचायत समितीमधून दाखल होतोय. अजित देशमुख यांना आता मात्र यांच्यावर पक्ष बदलण्याची वेळ येणार आहे, कारण ते भाजपच्या बैठकीला हजर होते, परंतु आता युतीच झालेली आहे. त्याच्यामुळे अजित देशमुख यांना साहजिकच भारतीय जनता पार्टी सोडावी लागणार आहे आणि त्यांना राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करावा लागणार आहे. त्यांच्या पत्नी देवयानीताई ह्या उमेदवार आहेत सासगाव पंचायत समितीमधून. अशी सगळे आज ही लोक आपला अर्ज दाखल करणार आहेत. पलीकडे वासंबे आहेत, चौक आहेत, ती लोक देखील दाखल करण्याला आज येणार आहेत. तर अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची युती झालेली आहे. एकीकडे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय काँग्रेस पक्ष हे एकत्र आलेले आहेत. तर दुसरीकडे नैसर्गिक युती यांची इतकी वर्ष टिकून आहे जी आपण बोलली जाते सेना भाजप. तर सेना भाजप खालापूर तालुक्यामध्ये एकत्र आलेली आहे. तोडगा निघालेला आहे. मी सीट पण तुम्हाला कोणाकोणाला कशा मिळणार ते पण सांगितलेलं आहे. थांबूया तोपर्यंत. थोडा गडबड आहे आज, सगळा गडबडीचा माहोल आहे म्हणून गाडीतून व्हिडिओ करतोय. ओके.